ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती मधुभाऊंची केस कोर्टात नव्याने उभी करत अर्जुन सायलीच्या मनातले सर्व गैरसमज आता दूर करणार असतो व त्याचबरोबर मधुभाऊंना जामीन मिळवून देत त्यांना न्याय देखील मिळणार आहे। कारण अर्जुनने आता जे मुद्दे कोर्टात मांडलेले असतात त्या मुद्द्यांमध्ये साक्षी व प्रिया जबरदस्त अडकणार आहेत। कोर्टात अर्जुन 2 पुराव्यांचा धमाका करत खोटारड्या साक्षीची प्रियाने कशी साथ निभावली व साक्षीच खुनी आहे हे आता सिद्ध करत तो मधुभाऊंना तर न्याय मिळवून देणारच आहे, परंतु त्याचबरोबर आता प्रिया व साक्षी दोघेही जेलमध्ये जाणार आहेत। असे अर्जुनच्या हाती असणारे 2 पुरावे कोणते की ज्याच्या आधारावरती अर्जुन मधुभाऊंना न्याय मिळवून देणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सायलीने अर्धवट बोलणं ऐकून आता गैरसमज करून घेतलेला असतो व अर्जुनवरचा राग तिचा आता जास्तीचाच वाढलेला असतो। त्याचनंतर तडकपणे कसलाही विचार न करता सायली एकटीच मधुभाऊंना भेटण्यासाठी जाते व तिथूनच अर्जुनला ती फोन करते आणि म्हणते की सर मला आत्ताच्या आत्ता मधुभाऊंना भेटायचं आहे, आम्हाला तुम्ही परवानगी मिळवून द्या। तेव्हा अर्जुन खूप खुश होतो। अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की काय तुम्ही मधुभाऊंना भेटणार आहात, ठीक आहे मीही लगेच येतो, तुम्हाला जॉईन होतो ना, आपण दोघे मिळून मधुभाऊंना भेटू। तेव्हा सायली चिडूनच अर्जुनला म्हणते की का कशासाठी, ते माझे वडील आहेत ना, मग त्यांना भेटायचा हक्क फक्त मला आहे आणि तुम्ही आमचे वकील आहात तर तुमचं वकिलाचं काम पूर्ण करा। मला आत्ताच्या आत्ता मधुभाऊंना भेटायचं आहे आणि आमचा वकील म्हणून तुम्ही मला तिथे भेटण्यासाठी परवानगी मिळवून द्यायची आहे। सायली अर्जुनशी खूप तुटकपणे बोलते। अर्जुनला आता ते वागणं बोलणं खूप खटकतं, तेवढंच जिवारीही लागलेलं असतं। तरी देखील अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये फोन करून सायली व मधुभाऊंची भेट घडवतो। अर्जुन चैतन्याला म्हणतो की मिसेस सायलीचं वागणं थोडंसं बदललं आहे, त्या माझ्याशी खूप तुटकपणे वागतायत। मी त्यांना म्हणालो की मी मधुभाऊंना भेटायला येतो तर त्या मला काय म्हणाले आहे माहिती, की माझे वडील आहेत ना ते, मग मला माझ्या वडिलांना भेटायचा अधिकार आहे आणि हक्क देखील, म्हणजे मधुभाऊ माझे कोणीच नाही आहेत का चैतन्य, सायली असं का वागतायत माझ्यासोबत। चैतन्य अर्जुनला म्हणतो की हे बघ तू स्वतःला त्रास करून नको घेऊ, सायली वहिनी मधुभाऊंना भेटून आल्या ना ही मग विचार ना की नक्की काय झालं आहे, घरात काही प्रॉब्लेम झाला होता का, त्यांना कोणत्या गोष्टीचा त्रास होता का। तू जर असाच पॅनिक राहिलास तर अर्जुन इतर कामामध्ये लक्ष नाही लागणार तुझं। तरी देखील अर्जुनला खूपच वाईट वाटतं। सतत सायलीचा तो विचार करतो की सायली आज अचानकपणे चिडून त्याच्याशी का बोलली असेल, ती असं तुटकपणे का वागते। सायली ज्यावेळी मधुभाऊंची भेट घेते त्यानंतर मधुभाऊ सायलीला पाहता खूप खुश होतात। तर सायली तिथे मधुभाऊंना सांगते की मधुभाऊ आता लवकरच तुम्ही जेलच्या बाहेर असणार आहात आणि मी तुम्हाला जेलच्या बाहेर काढल्याशिवाय शांत नाही बसणार। तेव्हा मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा, माझा जावई बापूंवरती पूर्ण विश्वास आहे की ते लवकरात लवकर मला इथून बाहेर काढतील आणि या दिवाळीला मी तुमच्यासोबत असेल, आपल्या आश्रमातील मुलांसोबत असेल, अगदी आनंदाने आपण खरी दिवाळी आत्ता साजरा करूयात। तेव्हा सायली तिथे म्हणते की प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या जावयाचंच कौतुक कसं असतं। तेव्हा मधुभाऊ विचारतात की काय झालं आहे साऊ, तू इतकी चिडली का आहेस, तुझ्यात आणि जावई बापूंमध्ये कोणत्या बाबतीत वाद झाले आहेत का। तेव्हा तिथे सायली गप्पच होते। तर मधुभाऊ सायलीला समजावतात, ते म्हणतात की साऊ बाळा हे बघ, जावई बापूंवरती पूर्ण विश्वास ठेव, जावई बापू मला लवकरात लवकर इथून बाहेर काढतील, त्यांनी जसं ऐनवेळी येऊन आश्रम वाचवलं त्याचप्रमाणे, आणि नात्यांमध्ये वादविवाद हे होत असतात, गैरसमज होत असतात, परंतु आपण जर बोलून ते गैरसमज नाही मिटवले ना तर वाद आणखीनच वाढत जातात साऊ। जर तुझा काही गैरसमज झाला असेल जावई बापूंच्या बाबतीत, तुला एखादी गोष्ट समजली असेल किंवा एखाद्या गोष्टीवरून तुमचे काही वादविवाद झाले असतील तर तुम्ही शांतपणे बसून बोला आणि त्यातूनच वाद मिटवा। एकमेकांच्या मनात नक्की काय चाललंय हे जर समजलं ना तर नात्यांमध्ये दुरावा नाही येणार साऊ, माझी ही गोष्ट कायम लक्षात ठेव। तेव्हा तिथे आता सायली विचार करते की मधुभाऊ बोलतात ते बरोबर आहे, मी अर्जुन सर व चैतन्य सरांमध्ये थोडंसंच बोलणं ऐकलं आहे, त्याच्या आधी ते काय बोलत होते त्याच्यानंतर ते काय बोलले हे तर मला माहितीच नाही आहे। कदाचित अर्जुन सर मधुभाऊंना सोडवायचा विचार करत होते का, किंवा त्यांची काही वेगळीच प्लॅनिंग चालू असावी, मधुभाऊंना सोडवण्यासाठी एक वेगळाच सापळा असावा। तर मधुभाऊने सायलीचा
गैरसमज थोडाफार तरी दूर केलेला असतो. परंतु ज्यावेळी सायली घरी येते तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली, तुम्हाला सकाळी काय झालं होतं? तुम्ही माझ्यावरती एवढ्या चिडल्या का होता? सायली तिथे अर्जुनवरती ओरडते. त्याला विचारते की मग चिडायचं नाही तर काय करायचं होतं? सर, मी आज तुम्हाला डबा देण्यासाठी ऑफिसमध्ये आले होते आणि तिथे आल्यानंतर तुम्ही चैतन्य सरांना म्हणत होता की तुम्ही मधुभाऊंची केस लांबवताय. असं मुद्दाम का करताय सर? गेल्या 1.5 वर्ष ती केस लवकरात लवकर संपावी, मधुभाऊंना न्याय मिळावा यासाठी मी तुमच्यासोबत इथे राहते आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, रागाच्या भरामध्ये तुम्ही खूप मोठ्याने बोलत आहात. अचानकपणे येऊन हे जर कोणी ऐकलं ना तर आपली वाट लागेल. तेव्हा सायली म्हणते की ऐकू देत ना, तुम्ही हे सगळं मुद्दाम करत आहात का? तेव्हा अर्जुन तिथे आता सायलीचं तोंड बंद करतो आणि तिला म्हणतो की प्रत्येक वेळेस ना तुम्ही असंच वागता, काहीतरी अर्धवट ऐकता आणि त्यातून माझ्यासोबत भांडायला सुरुवात करता. अहो मिसेस सायली, पुढचं बोलणं तुम्ही आमचं ऐकलं होतं का? तेव्हा सायली म्हणते की नाही. मग अर्जुन तिथे म्हणतो की मग आता शांत राहा आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी तुमची फसवणूक करतो आहे, हे सगळं मुद्दाम करतो आहे, तर आता मी जे काही सांगतो आहे ते ऐका. आता या दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती मी मधुभाऊंना जेलच्या बाहेर काढेन, त्यांना जामीन मिळवून देईन आणि लवकरच तुमचा हा गैरसमज दूर करेन. तर अर्जुन सायलीच्या समोरच चैतन्याला बोलावून घेतो. तर चैतन्याला अर्जुन म्हणतो की आता मला लवकरात लवकर मधुभाऊंच्या केसची तारीख हवी आहे. चैतन्य तिथे विचारतो की अर्जुन, अचानकपणे तुला काय झालं आहे? अरे इतक्या लगेच तारीख मिळणं? तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की मला काही माहीत नाही आहे चैतन्य. काही लोकांचा माझ्यावरचा विश्वास उडालेला आहे. त्यांना वाटतंय की मी त्यांची फसवणूक करतो आहे, परंतु मी त्यांचा हा गैरसमज लवकरच दूर करेन. मिसेस सायली, तुम्हाला वाटतंय ना की मी हे सगळं मुद्दाम करतोय? माझ्याशी असणारं नातं तुम्हाला लवकरात लवकर संपवायचं आहे ना? ठीक आहे. चैतन्याला तिथे अर्जुन म्हणतो की मला माहीत नाही आहे चैतन्य, तू लवकरात लवकर मधुभाऊंच्या कोर्टची केसची तारीख मागून घे. चैतन्य आता तिथे अर्जुनच्या रागाचा पारा चढला आहे म्हटल्यानंतर फक्त होकार देतो आणि तेथून निघून जातो. अर्जुन सायलीवरती खूपच चिडलेला असतो, कारण सायलीचा अर्जुनवरती विश्वासच राहिलेला नाही आहे. याचा सर्वात जास्त त्रास त्याला होत असतो. अर्धवट बोलणं ऐकून सायली त्याच्यावरती चिडली आहे, ओरडते, त्याच्याशी नीट वागत नाही आहे, बोलत नाही आहे. याचा सर्वात जास्त त्रास अर्जुनला होत असतो. अर्जुन खूपच पॅनिक होतो. अर्जुन तिथे म्हणतो की आता लवकरच तुमचे मधुभाऊ बाहेर येतील. सकाळी तुम्ही हेच म्हणालात ना की ते तुमचे फक्त वडील आहेत, माझी कुणीच नाही आहेत. एका झटक्यात तुम्ही नातं तोडलं ना मिसेस सायली. परंतु ठीक आहे, मी समजून घेईन तुमच्या मनाची अवस्था, कारण तुम्ही फक्त अर्ध बोलणं ऐकलं आहे आणि म्हणूनच तुमचा गैरसमज झाला आहे. तर त्याचनंतर अर्जुनने केसची तारीख मागून घेतलेली असते. तर ती तारीख 3 दिवसानंतरची असते. तोचपर्यंत साक्षी व प्रिया या दोघींनाही आता कोर्टाच्या नोटीस पोहोचलेल्या असतात. साक्षीची तर आता हवा टाईट झालेली असते आणि प्रियाची चांगलीच बोलती बंद झालेली असते. तर नागराज, प्रिया, महिपत, साक्षी चौघेही आता एकत्र भेटतात. तर तिथे आता साक्षी म्हणते की अण्णा, हा अर्जुन सुभेदार अचानकपणे काय करेल सांगता नाही येत. आपण आत्ता गाफील राहून नाही चालणार आहे. त्या अर्जुन सुभेदाराला नक्की कोणते पुरावे मिळाले असतील आपल्या विरोधात? तेव्हा तिथे प्रिया म्हणते की मला ना आता काही सुचतच नाही आहे, कारण तो अर्जुन अचानकपणे इतके सारे प्रश्न विचारतो ना आणि बरोबर शब्दात पकडतो. अर्जुन कोर्टात माझी तर वाटच लावेल. मला कळत नाही आहे की आता यातून कसं सुटायचं. त्या चौघांनाही खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. महिपत तिथे साक्षीला सांगतो की काही होत नाही, तो अर्जुन सुभेदार करून करून करणार तरी काय आहे. तेव्हा साक्षी म्हणते की अण्णा, आपण यापूर्वी आश्रमाच्या बाबतीत असंच गाफील राहिलो. आपल्याला वाटलं की अर्जुन काहीच करू शकणार नाही, परंतु पाहतलं ना, त्याने ऐनवेळी बाजी पलटली. तो अर्जुन सुभेदार आहे, तो कधी काय करेल सांगता येत नाही. आपल्याला सावध राहिलेलंच बरं आहे. तेव्हा नागराज तिथे म्हणतो की महिपत, यावेळी साक्षी जे काही बोलते आहे ते बरोबर आहे. आणि प्रिया, तू एक गोष्ट लक्षात ठेव, आत्तापर्यंत जे काही स्टेटमेंट तू कोर्टात दिलं आहे तेच तुझं स्टेटमेंट राहायला हवं आहे. त्यातला एकही शब्द चुकला तर अर्जुन तुला बरोबर चाळ्यात अडकवेल आणि या शब्दाचा वापर करून तो मधुभाऊंना सोडवण्याचा प्रयत्न करेल. चौघांनाही आता टेन्शन आलेलं असतं की अर्जुनला पुरावा कोणता मिळाला असेल. तर अर्जुन मुद्दामच आता सायलीला बोलतच नाही, कारण सायलीचा अर्जुनवरचा विश्वास उडालेला आहे असंच त्याला वाटत असतं आणि तो विश्वास पुन्हा त्याला संपादन करायचा असतो. परंतु अर्जुनवरती विश्वास न ठेवल्याचा सायलीलाही खूप पश्चाताप होत असतो, खूप त्रास होत असतो.
अर्जुन तिच्याशी तुटक वागतोय, बोलत नाही आहे, त्यामुळे देखील सायलीला खूप एकटे एकटं वाटायला लागतं. तर 3 दिवसानंतर कोर्टात आता केस उभी राहिलेली असते व तिथे आता मधुभाऊ देखील आलेले असतात. मधुभाऊ आल्यानंतर अर्जुन त्यांना बाहेरच सांगतो की तुम्ही काळजी करू नका मधुभाऊ, मी आता यावेळी तुम्हाला जामिनावरती नक्की सोडवेन. ही दिवाळी तुम्ही तुमच्या मुलांसोबत बाहेर साजरी करणार आहात, अगदी आनंदात. माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला मागच्या वेळी आश्रमाच्या बाबतीत सर्व काही आशाच संपली होती. मला वाटत होतं की आता सगळं काही संपलं आहे, माझा आश्रम माझ्या हातून जाईल, परंतु ऐनवेळी तुम्ही ते आश्रम वाचवलेत. माझ्यावरती खूप मोठे उपकार केले तुम्ही. तेव्हा अर्जुन तिथे म्हणतो की उपकाराची भाषा करू नका मधुभाऊ, मी देखील तुमचा मुलगा आहे ना, मग माझं मुलाचं कर्तव्य मी निभावलं आहे. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते. तर त्याचनंतर कोर्टात केस उभी राहते. तर सर्वच जण तिथे आलेले असतात. रविराज, प्रिया देखील तिथे हजर असतात. जज साहेब तिथे अर्जुनला विचारतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही अचानकपणे कोर्टाची तारीख मागून घेतली आहे, तुम्हाला असे कोणते पुरावे मिळाले आहेत का? जर तसे पुरावे मिळाले असतील तर लवकरात लवकर ते कोर्टात हजर करा आणि स्टेटमेंटला सुरुवात करा. अर्जुन तिथे उठतो व तो कोर्टाला सांगतो की मिलॉर्ड, आजपर्यंत मधुभाऊ निर्दोष आहेत. खुनाच्या प्रकरणामध्ये त्यांना फक्त अडकवलं गेलं आहे, हे मी कोर्टात अनेक वेळा प्रूव्ह केलं आहे. त्यांच्या विरोधात रचले गेलेले पुरावे देखील खोटे होते, हे देखील मी सर्वांच्या समोर सिद्ध केलं आहे. आणि माझे विरोधी असणारे असील यांनी ते पुरावे क्रिएट केले होते. पुरावे तयार करून मधुभाऊंना त्या खुनाच्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता, हे देखील मी सर्वांच्या समोर सिद्ध केलं आहे. परंतु आता माझ्याकडे खूप महत्त्वाचा आणि एक असा पुरावा आहे की ज्यामुळे केसला एक वेगळीच दिशा लागू शकते. तेव्हा तिथे आता अर्जुन कोर्टाला प्रियाला कटघऱ्यात बोलावण्याची परवानगी मागतो. प्रियाचे धाबे दणाणतात. तिला आता घाम फुटलेला असतो. तर नागराज तिथे प्रियाला शांत राहण्यासाठी सांगतो, कारण ती जितकी शांत राहील तितकी अर्जुनची सरळ उत्तरं देऊ शकेल असं त्याला वाटत असतं. परंतु तो अर्जुन सुभेदार असतो, जो की आता एका क्षणात केस पालटणार असतो. अर्जुन तिथे आता प्रियाला कटघऱ्यात बोलवल्यानंतर पहिला प्रश्न तो तिला विचारतो की मला सांगा, मधुभाऊ आश्रमात असताना सर्वात जास्त काम करत असताना कोणत्या हाताचा वापर करत होते? पवार वकील तिथे ऑब्जेक्शन घेतात व म्हणतात की अर्जुन सुभेदार असते फालतूचे प्रश्न विचारून कोर्टाचा वेळ वाया घालवतात मिलॉर्ड. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही मिलॉर्ड, या प्रश्नाचा या केसचीच अर्थ आहे, संबंध आहे आणि मी फालतूचे प्रश्न विचारून कोर्टाचा केस वेळ वाया नाही घालवणार आहे. तेव्हा तिथे आता अर्जुन प्रियाला विचारतो की तन्वी किल्लेदार, मला सांगा की मधुभाऊ आश्रमात असताना कोणत्या हाताचा जास्तीत जास्त वापर करत होते काम करत असताना? तेव्हा तिथे प्रिया नकळतपणे बोलून जाते की डावा. तेव्हा तिथे अर्जुन विचारतो की बघा, विचार करा, म्हणजे नक्की तुम्ही खरं सांगताय ना? तेव्हा प्रिया म्हणते की हो, मधुभाऊ काम करण्यासाठी जास्तीत जास्त डाव्या हाताचा वापर करत होते. प्रिया बरोबर अडकलेली असते. कुसुमताई तिथे सायलीला विचारते की अर्जुन असा का प्रश्न विचारतोय प्रियाला? तेव्हा तिथे आता सायली म्हणते की कुसुमताई, पुढे फक्त ना तू मजा बघ. अर्जुन तिथे आता मिलॉर्डला सांगतो की मिलॉर्ड, या आधी काही महिन्यांपूर्वी मी कोर्टाला विनंती करून आश्रमात रिक्रिएशन घडवलं होतं आणि तो खून नक्की कसा झाला याचं रिक्रिएशन आश्रमात घडवत मिस तन्वी किल्लेदार यांनी तिथे स्टेटमेंट दिलं होतं. त्यांनी आश्रमात नक्की खून कसा झाला, त्या खुनाच्या वेळी त्या नक्की कुठे होत्या, कोण किती डिस्टन्सवरती होतं, हे सगळं काही पोलिसांच्या समोर घडलं होतं. ते घडवलं गेलं होतं, रिक्रिएट करून त्याची व्हिडिओ रेकॉर्ड केली होती आणि त्यातूनच मला एक जबरदस्त पुरावा मिळाला आहे मिलॉर्ड. अर्जुन त्यानंतर तिथे खुनाच्या दिवशी जी काही घटना घडली होती ती पुन्हा सांगतो आणि त्यानंतर तो जी रिक्रिएशनची व्हिडिओ असते ते कोर्टात सादर करतो. त्यामध्ये प्रियाचं स्टेटमेंट तो तिथे जजला ऐकवतो. अर्जुन तिथे आता म्हणतो की मिलॉर्ड, यामध्ये प्रिया तन्वी किल्लेदार यांनी आपल्याला सांगितलं होतं रिक्रिएशन करत असताना की मधुभाऊ रागाच्या भरामध्ये आले, त्यांनी बंदूक काढली आणि विलासवरती उजव्या हाताने गोळी झाडली. मला आता तुम्ही हे सांगा की तन्वी किल्लेदार आत्ताच आपल्याला म्हणाल्या की मधुभाऊ तर डावखोरे आहेत, मग त्यांनी उजव्या हाताने कशी काय गोळी झाडली?
स्वतः प्रिया मधुकर यांनी स्टेटमेंट दिलं आहे आपल्याला की मधुभाऊ डावखोरी आहेत. त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामी आहेत. साधी एखादी वस्तू देखील ते जास्त वेळ त्या हातात नाही धरू शकत. मग असं असताना तुम्ही स्वतःच त्या स्टेटमेंटमध्ये असं कसं काय म्हणालात की मधुभाऊंनी उजव्या हाताने गोळी झाडली? तिथे आता प्रिया जबरदस्त अडकलेली असते. प्रियाची बोलती बंद होते. अर्जुन तिथे प्रियाला विचारतो की मला सांगा प्रिया मधुकर, याचं उत्तर मला हवं आहे तुमच्याकडून. तर प्रिया साक्षीकडे पाहत असते. साक्षीची देखील घाबरगुंडी उडते. अर्जुन तिथे कोर्टाला सांगतो की याचा अर्थ हेच होतो की प्रिया मधुकर यांनी आत्तापर्यंत ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली आणि त्यातून हे स्टेटमेंट आणि कोर्टात सादर केलेली जी व्हिडिओ आहे त्याच्या 2 पुराव्यांच्या आधारावरती हेच सिद्ध होतं की प्रिया मधुकर यांनी रिक्रिएशनच्या दिवशी देखील आणि आत्तापर्यंत कोर्टात देखील खोटी साक्ष दिली आहे. ते एका गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि मधुभाऊंसारख्या निर्दोष माणसावरती आरोप लावत आहेत. त्यांनी न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा देत आहेत. माझी कोर्टाला फक्त हीच विनंती आहे की इथे तुम्ही काही तो योग्य निर्णय घ्यावा आणि यावेळी तरी मधुभाऊ म्हणजेच मधुकर पाटील यांना जामीन द्यावा. कारण आत्तापर्यंत मिलॉर्ड जेवढे काही कोर्टात पुरावे मी मधुभाऊंसाठी सादर केले होते ते सगळे खरे आहेत. साक्षी शिकरे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी अनेक पुरावे तिथे क्रिएट केले, परंतु ते सर्व पुरावे खोटे आहेत. हे मी सिद्ध करून दाखवलं आहे कोर्टाला. आत्तापर्यंत जेवढे पुरावे दाखवले आहेत त्या पुराव्यांच्या आधारावरती आपल्याला हेच लक्षात येतं की मधुभाऊ निर्दोष आहेत. त्यांचा या खुनाशी काडीचाही संबंध नाही आहे. आणि आता आपण एक रिक्रिएशनची व्हिडिओ पाहिली ज्यात प्रिया मधुकर यांनी स्वतःहून स्टेटमेंट दिलं होतं, परंतु त्या बोलण्याच्या ओघामध्ये हे बोलून गेल्या की मधुभाऊ उजव्या हाताने त्यांनी गोळी झाडली. ज्या व्यक्तीचा हात पूर्णपणे निकामी आहे त्याला एखादी साधी हलकी जरी वस्तू हातात दिली तरी देखील पकडल्यानंतर त्रास होतो. असा व्यक्ती उजव्या हाताने बंदूक धरून गोळी कशी काय मारू शकतो? जास्त तर मधुभाऊंचा हात जास्त वरती सुद्धा येत नाही. मग तो तडकपणे हातात बंदूक घेऊन तो हात अचानकपणे वरती घेत विलासवरती गोळी झाडण्या इतकी त्या हातात पावर असेल का? तेवढी ताकद असेल का? मिलॉर्ड, आजपर्यंत जेवढे काही पुरावे मी कोर्टात सादर केले आहेत ते हेच सांगत आहेत की मधुभाऊ निर्दोष आहे. यावेळी तरी मधुभाऊंना न्याय मिळावा आणि मी कोर्टाला विनंती करतो आहे की त्यांना जामीन द्यावा. अर्जुनने तिथे आता जबरदस्त पुरावा कोर्टाला दिलेला असतो. आत्तापर्यंत दिलेल्या पुराव्याच्या आधारावरती अखेर कोर्टाने देखील मधुभाऊंना न्याय मिळवून दिलेला असतो. तिथे थोड्या वेळानंतर जज साहेब स्वतःचा निर्णय तिथे कोर्टाला सांगतात की अर्जुन सुभेदार यांचे अशील मधुकर पाटील यांच्यावरती जो काही खुनाचा आरोप लागला आहे त्या आरोपामध्ये मधुकर पाटील हे निर्दोषच आहेत. त्यांना या खुनाच्या केसमध्ये साक्षी शिकरे यांनी अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. हे आत्तापर्यंत अर्जुन सुभेदारांनी अनेक पुरावे कोर्टात सादर करून प्रूफ करून दाखवलं आहे. आणि त्याचबरोबर प्रिया मधुकर म्हणजेच आत्ताच्या तन्वी किल्लेदार यांनी या केसमध्ये खोटी साक्ष दिली आहे हे सत्य देखील आता समोर आलं आहे. त्यामुळे हे कोर्ट मधुकर पाटील यांना जामीन देत आहे व प्रिया मधुकर, साक्षी शिकरे या दोघींनाही कस्टडीत घेऊन कसून त्याची चौकशी करावी याचे आदेश देत आहे. असं कोर्टाने तिथे आता निर्णय जाहीर केल्यानंतर मधुभाऊ, सायली, कुसुम, अर्जुन, चैतन्य यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. ते चौघे आता खूप खुश झालेले असतात. अखेर अर्जुनने मधुभाऊंना न्याय मिळवून दिलेला असतो. त्याचबरोबर सायलीचे गैरसमजही दूर केलेले असतात आणि खरे गुन्हेगार साक्षी व प्रिया यांना आता जेलमध्ये पाठवलेलं असतं. त्यांची कसून चौकशी होणार असते. सायली तिथे आता पुढे येऊन अर्जुनची माफी मागते. अर्जुनला ती म्हणते की मला माफ करा सर, मी खूप मोठा गैरसमज तुमच्या बाबतीत करवून घेतला. मी तुमचं व चैतन्य सरांचं अर्धवटच बोलणं ऐकलं आणि तुमच्या बाबतीत खूप मोठी चूक केली. तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला. अर्जुन तिथे म्हणतो की विश्वास हा काचेसारखा असतो मिसेस सायली, एकदा का तुटला की तुटलाच. परंतु आता तुमचा माझ्यावरती विश्वास बसला आहे ना की मी मधुभाऊंना लवकरात लवकर सोडवण्याचं जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं आहे ना. इतक्यातच मधुभाऊ येतात. मधुभाऊ हात जोडून अर्जुनचे आभार मानतात. मधुभाऊ म्हणतात की आज खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झाला आहे जावई बापू. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, सत्याचा विजय तर त्याच दिवशी होईल
ज्या दिवशी तुमच्यावरती लावलेले आरोप खोटे ठरत खऱ्या अर्थाने तुम्ही जेलबाहेर याल. आणि आता तो दिवस दूर नाही आहे मधुभाऊ. खरा खुनी कोण आहे हे लवकरच मी कोर्टात सिद्ध करून दाखवेन. आता तुम्ही फक्त ही दिवाळी अगदी आनंदाने तुमच्या मुलांसोबत, तुमच्या साऊसोबत साजरी करा. अर्जुनने सत्याचा विजय करवून दिला आहे. त्याचबरोबर गुन्हेगार असणाऱ्या साक्षीप्रिया आता जबरदस्त अडकलेल्या आहेत. मधुभाऊ बाहेर आले आहेत म्हटल्यानंतर मालिकेत पुढे नक्की काय ट्विस्ट येणार हे आपण पुढील भागात पाहणार आहोत.